आज आरोग्य शिबिराचं इथे आयोजन करण्यात आलेलं होतं. आपल्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेडेकर सर आहेत. आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत किती महत्त्वपूर्ण आहे कोरोनानंतर अशा प्रकारे हे आयोजन किती महत्त्वाचं आहे आपण थोडक्यात जाणून घेतोय. सर काय सांगाल, कोरोनानंतर अनेकदा बघितलं जातं उपचार भागले असं सांगितलं जातं आहे वारंवार, आणि अशा प्रकारे हे आयोजन किती महत्त्वाचं आहे? उपचार महागले याच्यापेक्षा उपचारासाठी वेळ मिळणं किंवा वेळ काढणं हे महत्त्वाचं असतं आणि उपचाराची गरज आहे हे समजणं महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी असे जे आमच्याकडं आरोग्य शिबिर घेतो आम्ही संस्थेच्या वतीनं, डॉक्टर्स येतात आमच्याकडं. यांच्यापासून आम्हाला सुरुवातीला जसं प्रायमरी स्टेजला कळतं की काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, मग पुढं डायग्नोसिस करून आपल्याला आहे की नाही ते निश्चित होईल. परंतु ते होणं गरजेचं आहे, चेकिंग होणं गरजेचं आहे. वर्षात एकदा किंवा दोनदा प्रत्येकाची चेकिंग होणं गरजेचं आहे. आणि आमच्या पोलीसच्या धकाधकीच्या जीवनात एक तर वेळ मिळत नाही किंवा काढल्या जात नाही, काहीतरी कारणं आडवे येतात. त्याच्यासाठी हे पोलीस स्टेशनलाच शिबिर ठेवणं खूप आणि खूप फायद्याचं असतं आम्हाला. थँक्यू. मॅडम मग काय काय तपासणी आज इथे सध्या होते? तर सध्या इकडे ना जास्त करून फुल आपण चेकअप करतो आहे. पल्स, BP, वजन, ब्लड शुगरचं चेक आहे, ECG चेकअप आहे. ECG झाल्यानंतर MD फिजिशियन डॉक्टर पण बघतात इकडे सगळ्या पोलीस ऑफिसरांना. आणि मी मेनली गायनेकोलॉजिस्ट आहे, तर इकडे पॅप स्मिअर म्हणून एक टेस्ट असतो. हे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी टेस्ट असतो. तर हे टेस्ट आपल्याला तसं बाहेर गेल्यावर खूप महाग पण आहे, आपण इकडे फ्री ऑफ कॉस्ट करतो. पण मेन गरजेचं हे आहे की ह्या टेस्टवरून आपल्याला कळता येईल की कॅन्सर आहे किंवा कॅन्सरचा इनिशियल स्टेज आहे किंवा कॅन्सर होण्याची शक्यता पण असेल, ते पण आपल्याला माहीत पडेल. नॉर्मली हा टेस्ट दर 3 ते 5 वर्षामध्ये केला जायला पाहिजे. तर ॲटलिस्ट आपण हा आतापासून सुरुवात तरी करू, तर पुढे जाऊन लोकांना अवेअरनेस होईल की हा खूप गरजेचं आहे. हे टेस्टिंग दर 3 ते 5 वर्षांनी सगळे महिलांना करावी लागते. मॅडम एक आता आपण स्वतः महिला, आपल्याला माहिती नाही आता जे एक रोग चालू आहे ब्रेस्ट कॅन्सर म्हणून, ते महिलांमध्ये खूप जास्त होत आहे. त्याच्यासाठी महिलांना तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला सांगा? सर नॉर्मली कसं आहे, ब्रेस्ट कॅन्सरसाठी 3-4 अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे. एक तर स्वतःहून तुम्ही ब्रेस्ट एक्झॅमिनेशन करू शकतात. सगळ्या महिला स्वतःहून जेव्हा आंघोळ करतात तेव्हा ब्रेस्ट एक्झॅमिन करा. कधीतरी काही लंप वगैरे भेटेल तर लगेच गायनेकोलॉजिस्टकडे जावा. आणि 40 वर्ष झाल्यानंतर दर 2-2 वर्षांनी सोनोग्राफी किंवा एक्सरे मॅमोग्राफी जर केली तर त्याच्यामध्ये लगेच कळेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम होण्याची शक्यता असेल. तर 40 वर्षाच्या पुढे सगळ्यांना 2-2 वर्षांनी एक्सरे किंवा सोनोग्राफी मॅमोग्राफी करावी लागेल. सिम्पटम्स काय असतात? नॉर्मली कधीतरी त्यांना ब्रेस्टमध्ये लंप असू शकतं, म्हणजे काहीतरी गाठ आलेली असू शकते. कधी ब्रेस्टमध्ये पेन असू शकते, कधी ब्रेस्टमधून डिस्चार्ज असू शकते. नॉर्मली फक्त स्तनपान करतानाच मिल्क डिस्चार्ज होतो, असं कधी पण मिल्क डिस्चार्ज होत नाही. पण कधीतरी तुम्हाला डिस्चार्जसारखं वाटलं तर लगेच जाऊन गायनेकोलॉजिस्ट करून एकदा चेकअप करण्याचं गरजेचं असतं. सध्याच्या पोलीस डिपार्टमेंटच्या धावपळीच्या व कामाच्या बंदोबस्ताच्या या कालावधीमध्ये पोलिसांचे आरोग्य अबाधित ठेवणं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शन व आधिपत्याखाली पोलीस स्टेशन नेहरूनगर येथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यातून येथील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आरोग्याची तपासणी केली जात आहे. आणि पूर्णपणे पोलीस हा शारीरिकदृष्ट्या फिट असेल तेव्हाच समाजातील कर्तव्य तो प्रभावीपणे पार पाडू शकतो. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर प्राधान्याने भर देऊन त्यांचं आरोग्य चांगलं राहील याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते. मी वरिष्ठांचे धन्यवाद मानतो. आत्तापर्यंत एक 50च्या वरती झाले आहेत आणि आपला 100-200 लोकांचा जेवढा स्टाफ आहे आपला इकडचा, तेवढा आपण सगळ्यांना टेस्ट करून देऊ. आता आपलं हे माता रमाई प्रतिष्ठान आणि डिवाइन इन्स्पायर फाउंडेशन आहे, त्यांचं एक तत्व आहे की जनसेवा हीच देशसेवा. या तत्वानुसार आम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्य शिबिर राबवलेत. परंतु जनसेवा देशसेवा म्हणजे भारत मातेच्या दृष्टीने जी सेवा आपण देऊ शकतो, तर सर्वात प्रथम म्हणजे पोलीस हे प्रथम नागरिक पडतात. तर आमची इच्छा होती की आम्हाला खूप दिवसापासून त्यांच्यासाठी काम करायचं होतं.
होतं, त्यांना आरोग्यसेवा द्यायची होती, तर या माध्यमातून आम्ही देतो आहे आज. मॅडम, कसा प्रतिसाद दिसतोय आणि किती महत्त्वाचं आपल्याला हे वाटतंय की अजून कुठे कुठे राबवलं पाहिजे? प्रथम मी नमस्कार बोलते तुम्हाला सगळ्यांना आणि पोलीस प्रशासनाचं मी आभार मानेन. त्यांचं धन्यवाद बोलेल तेवढंच कमी आहे, कारण ते आपल्यासाठी करतात, आपल्याला सेवा देतात. कुठेतरी खारीचा वाटा उचलण्याचा मी वनिता वाघमारे आणि एक प्रदीप इंगळे आहेत, त्यांनीही हा वाटा उचललेला आहे. आणि आता हे कॅन्सरचं वगैरे जे डॉक्टर वगैरे बोलले आहेत त्याच्यापलीकडे मी काही जास्त सांगू शकत नाही आहे. पण आमच्या महिलांच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम असतात की कधी कधी लाजूनसुद्धा आम्ही तिथपर्यंत पोचत नाही आहे. म्हणून पहिलं आम्ही महिलांचं सगळं माइंड फ्रेश केलं, त्यावेळेस त्या तयार झाल्या आपली बॉडी चेकअप करून घ्यायला. पण असं करू नये मला तरी वाटतं आहे की ह्या आमच्या SS ग्रुप आणि माता रमाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी त्यांना संदेश देईन की कोणत्याही महिला असेल तर महिलांनी स्वतः येऊन, जर आता पोलीस प्रशासनामध्ये खूप महिला आहेत आपल्या, आणि त्यांनी जर स्वतःची काळजी नाही घेतली, स्वतःचं संरक्षण नाही करून घेतलं तर समोरच्याचं कशी आपण काळजी घेऊ शकतो, नाही का? तर आपण आपली बॉडी व्यवस्थित राहण्यासाठी ह्या ज्या टेस्ट आहेत तिथे लाजू नये, घाबरू नये, आणि घाबरण्याचं कारणच नाही आहे. जसं आता मॅडमनी सांगितले की 3-3 वर्षाला आपली बॉडी चेकअप ही झालीच पाहिजे, आणि खरंच करणं गरजेचं आहे. असं नसतं की आपण करायला गेलो, आपलं मेडिकल चेकअप करायला गेलो की ते गोष्ट निघेलच असं नसतं. पण जरा जरी काय असं जाणवलं तर आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो. ह्याची गरज स्लममध्ये पण अनेक जिथे कामं होतात, हातावर काम करणाऱ्या अनेक महिला आहेत, त्यांच्यापर्यंत पण याच्या गोष्टी गेल्या हो, नक्कीच. आता मी माझा हा 3रा कॅम्प आहे. मी तक्षशिला नगरमध्ये घेतला, पाईपलाईनला घेतलेला आहे, आणि एक चुनाभट्टी 1ला घेतलेला आहे. आणि अजूनही मला चुनाभट्टी पोलीस स्टेशनला आम्हाला घ्यायचा आहे कॅम्प, खास महिलांच्यासाठी. हे तर एक निमित्त आहे असं की ब्लड वगैरे चेक करणं, पण हे महत्त्वाचं आहे महिलांच्यासाठी, आणि महिलांनी प्रतिसाद द्यावा हीच मी अपेक्षा करते. आरोग्य शिबिर ठेवले, किती महत्त्वाचं आहे? आज नेहरूनगर पोलीस स्टेशन इथे SS ग्रुप माता रमाई प्रतिष्ठान यांनी जे महिलांकरता आणि इथल्या सगळ्या अंमलदारांकरता जे शिबिराचं आयोजन केलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की असं स्पेशली त्याच्यासाठी वेळ काढून कुठलेच लेडीज म्हणा किंवा अंमलदार जात नाही, किंवा आम्हाला तसा वेळही नसतो. त्यामुळे त्यांनी याचं आयोजन केलं. या आयोजनामध्ये आम्ही त्यांनी जे शिबिर ठेवलं त्यात सगळ्या टेस्ट केल्या आहेत, आम्ही त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा, कारण की कोणी स्वखर्चाने किंवा प्रत्येक वेळी जात नाही. काही टेस्ट महाग असतात त्या करत नाहीत. आपल्याला इथे फ्री ऑफ कॉस्ट आहेत, मोफत आहेत, त्याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे. आणि आमच्या वरिष्ठांनी याचं आयोजन केलं, आणि या सगळ्या इथे जे जमले आहेत यांनी आमच्यासाठी ते म्हणजे ते आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. मॅडम, महिलांना काय आपण सांगाल, प्रिकॉशन कसं घेतलं पाहिजे? महिलांनीही काळजी घेतली, महिलांनी पण स्वतःची काळजी घेतली आहे. जसं आता आम्ही पोलीस खात्यात आहोत, आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे आमचं काही दुखत असेल त्या हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, तर जे हे काही केलं तर प्रत्येक महिलेने आपली स्वतःची ही काळजी घेतलीच पाहिजे प्रत्येक गोष्टी. कारण की गृहिणी जरी असतील तर त्यांच्या स्वतःच्या कामात त्या वेळ करून म्हणजे मुलं घर हे सांभाळण्यातच जास्तीत जास्त लक्ष घालतात, आणि स्वतःच्या प्रकृतीकडे म्हणजे जे काही तब्येतीकडे लक्ष देत नाही त्यांनी देखील द्यावं. आणि अशा काही जे असतील त्यांचे नक्कीच त्यांनी